मॅचला होते सुरुवात फर्स्ट सेमीफायनल जय बजरंग स्पोर्ट्स मारवाडी आयोजित बजरंगबली चषकचा पहिला सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. निनाय देवी स्पोर्ट्स आणि विपक्ष SD11 गणेशवाडी या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री निनाय देव स्पोर्ट्स आणि आघाडीचे दोन फलंदाज. एका बाजूला असेल सतीश तर दुसऱ्या बाजूला हेमंत. गोलंदाजी ट्रॅक वरती अंकुश. मॅचला होते सुरुवात. इथे मात्र पहिल्या चेंडूला खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे उमेश. कोणतीही चुकी करणार नाही उमेश आणि सतीशला भोपळाही न फोडता माघारी परतवले अंकुश यांनी. पहिल्या विकेटचं होतं पतन. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा धक्का बसलाय टोसन या संघाला. पहिल्या चेंडू सतीशची जागा घेण्यासाठी आलाय स्वप्नील. आता स्ट्राईक वरती असेल मात्र स्वप्नील. गोलंदाजीसाठी अंकुश. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसलाय टोसन या संघाला. अंकुश निघालाय. स्वप्नील आलाय फलंदाजीसाठी. विकेट किपरच्या मागे स्टंपाला लागून सुजित खोत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अंकुश निघालाय. स्वप्नील साठी पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय तिथे मात्र एकच धाव पूर्ण होईल या चेंडूवरती. अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते अंकुशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते अंकुशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अंकुशाचा. स्ट्राईक वरती ऑडिटर फलंदाज हेमंत साठी निघालाय अंकुश. इथे मात्र पुन्हा एकदा खोचून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाही. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय आणि इथे मात्र हेमंतला एका अर्थाने पाहायला गेलं तर जीवदान भेटलंय. कारण 38 सर्कलच्या आतमध्येच बॉल होता. तिथे 2 क्षेत्ररक्षक होते. अतिशय चांगली गोलंदाजी भेदक मारा करतोय अंकुश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते अंकुशच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली अंकुशने. आता स्ट्राईक वरती आहे हेमंत. हेमंत हार्ड हिटर बॅट्समन म्हणून समजला जातो. मात्र आता काय घडतंय ते पाहावं लागेल. इथे पुन्हा एकदा खेळून काढलाय फटका. बॉल जातोय सीमारेषा लगत परंतु तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये शर्यत लागले आणि इथे मात्र बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत 2 फलंदाजांमध्ये. एका बाजूला हेमंत तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते अंकुशच्या माध्यमातून. आतापर्यंत जकडून ठेवलंय तोसन या संघाला बांधून ठेवलंय. चांगली गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू अंकुशाचा आणि इथे मात्र काय फटका खेळलाय. मुलांच्या डोक्यावरून बॉल गेला. एक टप्पा घेत सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. एक क्रिकेटचा सौंदर्य बरा हेमंतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला आणि हा बॉल गेला सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. मात्र 4 ने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली 9. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. आतापर्यंत 9 धावा झालेल्या आहेत.
अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते अंकुशच्या माध्यमातून. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 9 धावा केलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक वरती हेमंत, नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील. अंकुश निघालाय. इथे मात्र अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला भेटलाय. हेमंतच्या बॅट मधून आलाय ट्रॅकिंग षटकार. हेमंतच्या बॅट मधून पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळ धावसंख्या झाली 15 धावा. इथे मात्र अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला भेटलाय. हेमंतच्या बॅट मधून आलाय. इथे मात्र आपल्या इथे सत्कार घेतला जाईल. आपल्या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे सहअध्यक्ष विशाल थोरात सर यायचं आहे. आपण इथे आपला मान सन्मान पुष्पगुच्छ देऊन आपला इथे सन्मान केला जाईल. आपण आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याच्यानंतर सुरेश माटेकर आपण यायचं आहे. आपला इथे सत्कार घेतला जाईल. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच अजिंक्य जाधव आपण सुद्धा यायचं आहे. आपला इथे सत्कार घेतला जाईल. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर साठी आलाय बाबासो. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 15 धावा खर्च केल्या अंकुश याने आणि आता दुसरं षटक घेऊन आला आहे ते म्हणजे बाबासो. स्ट्राईक वरती असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज हेमंत. बाबा निघाला. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता मात्र निर्धाव पद्धतीची सांगता होते. मात्र आडव्या बॅटने त्या पवारवाडा आणि सवारी टीम मध्ये मॅन ऑफ द मॅच सुरेश माटेकर यांना दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे आणि बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या संघामध्ये सामना झाला होता. त्याच्यामध्ये प्रमोद चोरमार मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. प्रमोद यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. आणि त्याच्यानंतर झालेली बाबा महाराज सवादे आणि बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला आहे प्रवीण चोरमारे. बाबा निघालाय स्वप्नीसाठी. इथे मात्र बॅटची कड लागून बॉल गेलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले धावून. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या इथे मात्र काय घडतंय पाहावं लागेल. इथे मात्र हेमंतला माघारी परतावे लागले. विकेटचं झाले पतन. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 18 पोहोचून या संघाची.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 18 धावा. दोन षटकांच्या अखेरीस 18 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती तोसन या संघाच्या. आणि आता हेमंतची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन दीपक. आता स्ट्राईक वरती असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईक वरती आहे दीपक आणि बॉलिंग साठी आलाय सर्जेराव. शेवटचं षटक असेल या षटकामधील, या पहिल्या डावातील शेवटचं षटक सर्जेरावच्या हातामध्ये दिलंय. हाणामारीचं षटक. स्ट्राईक वरती स्वप्नील. तिथे मात्र मोठा फटका खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप शोधला परंतु तोपर्यंत बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत एकच धाव. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय दीपक. सर्जेरावच्या पहिल्या चेंडूवरती एकच धाव. आता स्ट्राईक वरती मात्र आलाय दीपक. सर्जेराव निघालाय दीपक साठी. पुढे सर साऊंड खेळण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. इथे मात्र काय घडतंय या चेंडूवरती एकच धाव येईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे रोशन. चेंडू आडला गेलाय तोपर्यंत एकच धाव मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी सर्जेरावच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत तुळसन टीमला बांधून ठेवलंय. इथे आता काय घडतंय पाहावं लागेल. सर्जेराव निघालाय. इथे मात्र चांगला फटका खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल आडला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं रोशनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते राकेशच्या सर्जेरावच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करतोय स्वप्नील. मात्र मोठा फटका खेळावा लागेल. एक समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल आपल्या संघाला विजय प्राप्त. आणि हा तोच फटका खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु सिक्स षटकार आहे. हा षटकार आहे. षटकार आहे. षटकार आहे. 6 धाव्यांसाठी आहे हा बॉल. त्याने पहिल्याच माध्यमातून पहिल्याच रेषेच्या बाहेर उभा होता तो. षटकार असेल सर्जेरावच्या माध्यमातून. कारण हा क्षेत्ररक्षकाने चांगले एफर्ट दाखवले परंतु तिथे तो पहिलाच बाउंड्री लाईनच्या बाहेर येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चांगले एफर्ट पाहायला मिळाले आपल्याला. परंतु जे मी बोललो मोठा फटका येणं गरजेचं आहे. तोच फटका स्वप्नीलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा तेच चित्र आहे. मात्र इथे काय घडतंय बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. ट्रॅकिंग षटकार. आता मात्र 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 34 आणि 35 धाव्यांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असेल. सर्जेरावरती मात्र हल्ला चढवला गेला. मी जे बोललो होतो समाधानकारक धावसंख्या ती आता मात्र उभी राहिली आहे. आता येणारे 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज असेल SD11 गणेशवाडी या संघाला. विनय देवी स्पोर्ट तुळसन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॉल सगळं काय आहे बॉल नाही.
18 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असेल SD11 गणेशवाडी या संघाला जिंकण्यासाठी. चला विनय देवी स्पोर्ट ट्युशन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि SD11 गणेशवाडी आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. चला SD11 गणेशवाडी आपले आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. चला फलंदाज पाठवा लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. सॉरी, अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. अजून एक सेमीफायनलचा सामना आहे, एक तिसऱ्या बक्षिसासाठी सामना होईल आणि नंतर आपला फायनल होईल. तर फायनलही आपल्याला 3 ओव्हरचाच खेळवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. आणि आपल्या इथे आत्ताच आगमन होत आहे आपल्या वाडीचे युवा कार्यकर्ते चरमारे मिस्त्री. तर त्यांच्यासोबत 2 बॉडीगार्ड मंगेश चरमारे आणि प्रदीप चरमारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. तसेच आपल्या इथे आपल्या वाडीचे एक युवा नेतृत्व प्रकाश चरमारे पत्नी यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप मनाच्या अंतःकरणाने असून अभिनंदन. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. 18 चेंडू 35 धावांची गरज. पहिलं षटक घेऊन स्वप्नील स्ट्राईक वरती, सुजित नो स्ट्राईक वरती सर्जेराव आणि इथं मात्र पहिला चेंडू खोदून काढलाय. तिथे मात्र कोणतीच संधी नसेल, मात्र बॉल अजूनही अडला गेलाय. कोणताही इथे मात्र काय घडतंय पाहावं लागेल. चेंडू अडवला गेलाय, तोपर्यंत मात्र 2च धावा. चेंडू असं वाटलं होतं सीमारेषा गाठेल, मात्र चेंडू तिथे अडला गेला आणि या का मात्र अतिशय सुंदर होता. मात्र 2च धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. काय घ्यायचंय स्वप्नील निघालाय सुजित साठी. फ्लोरलांचा चेंडू होता तिथे खेळून काढलाय, मात्र एकच धाव भेटेल. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार अमोल आहेत. हा सामना अतिशय चुरशीचा होईल, यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते. आता स्ट्राईक वरती मात्र आलाय सर्जेराव. इथे मात्र चांगला फटका घ्यायचा होता, तिथे काय घेतलंय रनआउटची संधी होती, मात्र थोडीशी निराशा झाली क्षेत्ररक्षकाकडून, थोडीशी चुकी झाली. स्वप्नील निघालाय. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका घ्यायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेल पकडला गेलाय. सर्जेरावची खेळी आले संपुष्टात. 0 वरती सर्जेरावला परतावं लागतंय माघारी. काय गोलंदाजी केली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली गेली स्वप्नीलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा झाले धावफलकावरती. सर्जेराव माघारी परतलाय. सर्जेरावची जागा घेण्यासाठी आता कोण जातंय ते पाहावं लागेल. अरे तू आज जिंकलास की तू कधी? अरे गेला कुठं बाहेर टाकलाय तू? अरे तुला म्हटलं की जिंकलाय म्हणून. स्वप्नील निघालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय बाबा. इथे मात्र पुन्हा एकदा तो स्वतः क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वप्नील बाबासाठी
ही मॅच मात्र अट्टी मॅच होईल यात मात्र शंका नाही. स्वप्नील निघालाय. बाबा इथे मात्र काय फटका खेळलाय. गॅप शोधून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जातोय जमिनीला. गुदगुल्या करत बॉल गेलाय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी हा येतोय क्रॅकिंग चौकार. आल्या आल्या बाबाने आपले इरादे स्पष्ट केले. बॉलला फक्त दिशा दाखवली आणि बॉल गेला सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी. चांगली फलंदाजी मात्र बाबाच्या. स्वप्नील निघालाय बाबासाठी. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र टप्प्याचा चेंडू होता त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पुल सक्सेसफुल नाही झाला आणि चेंडू झालाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकेच्या अखेरीस 1 बाद 7 धावा SD11 गणेशवाडी या संघाच्या. म्हणजेच येणारे 12 चेंडू 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज असेल. येणारे 12 चेंडू 28 धाब्यांची आता मात्र गरज असेल. बॉल दुसरा षटक घेऊन आलाय सतीश. आपल्या संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय सतीश. स्ट्राईक वरती सुजित. आता SD11 गणेशवाडी सर्व खेळाडूंच्या नजरा आता मात्र सुजित वरती असतील, कारण हा सुजित एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मधला तो सगळ्यात एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आणि पहिला चेंडू पायावरती टाकला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या झाली 8 या आकड्यावरती. अजूनही सिंगल मध्ये धावसंख्या आहे, डबल मध्ये कन्वर्ट झालेली नाही. चांगली गोलंदाजी केली जाते, जशाच तसे उत्तर दिले जाते विल्सन या संघाकडून. चांगली गोलंदाजी केली. स्ट्राईक वरती बाबा. सतीश निघालाय. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे होत आहेत. दोन्ही हात जमिनीला समांतर करत कळतात. हा चेंडू असेल वाईट चेंडू, म्हणजे एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये ऍड होईल. डब्ल्यू इथे मात्र पुन्हा एकदा काय घडतंय पाहावे लागेल. आणि इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे केलंय, म्हणजे जिथे बाबा त्रिपाळचीत झालाय आणि माघारी परततोय. सतीशाने दुसरा हक्का दिलाय SD11 गणेशवाडी या संघाला. इथे काय संघ एवढा दबावात दिसतोय हे. आता मात्र बाबाचा जागा घेण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोशन मैदानामध्ये जातोय. रोशनची जर काही एक खेळी आठवली आपण तुर्बेच्या ग्राउंड वरती, 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना त्यांनी एकदा हा काय सामना गोष्ट SD11 गणेशवाडी या संघाला जिंकून दिला होता. तशीच फलंदाजी मात्र आज त्याला करावी लागेल. मागच्या असं याच ग्राउंड वरती 6 चेंडू 24 धावांची गरज असताना रोशनने हा सामना जिंकून दिला होता त्यांच्या संघाला. तेव्हा सुजितची आऊट झाला होता, SD आऊट झाला होता, बाबाही आऊट झाला होता आणि रोशनने मात्र हा तेव्हा सामना जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. तशीच खेळ करतोय का आज ते आपल्याला पाहावं लागेल. रोशन ओढणे. सतीश निघालाय रोशन साठी.
हॅलो. सकाळपासून ज्यांनी उत्कृष्ट कॉमेंटेटरी केली असे आपले अमोल चोरमारे यांना प्रदीप चोरमारे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. धन्यवाद प्रदीप चोरमारे साहेब. आत्ताचा डॉट बॉल आहे का पंच? डॉट बॉल आहे. जाव्या मॅचच्या दिशेने तिथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. शक्तीच्या माध्यमातून स्ट्राईक वरती आहे रोशन. इथे मात्र पुन्हा एकदा परिचित केलंय रोशन, याला माघारी परत येण्यात यश मिळवलंय. दिशेने तिथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. माध्यमातून स्ट्राईक वरती आहे रोशन. झाले 11 वरती. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. तिसरी विकेट इथे गमावली. 11 गणेशवाडी या संघाने थोडासा दबावामध्ये दिसतोय हा संघ. आज मात्र एसडी ची उणीव भासते की काय असं आता वाटायला लागलंय, कारण आज या स्पर्धेला खेळण्यासाठी त्यांचा कर्णधार एसडी आहे ते उपलब्ध नाहीये काही कारणास्तव. इथे मात्र रोशन ही माघारी परतत आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला अंकुश साळुंक. अंकुश खोत. आणि आता मात्र या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. हॅलो. समालोचक अमोल चोरमारे यांच्यासाठी परत एकदा प्रदीप चोरमारे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. सतीशाचा शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आलाय निर्धाव. आणि इथे मात्र मान्यवरांची मानदेवाती यायला सुरुवात झाली आहे आणि आपल्या जय बजरंग बली स्पोर्ट्स चोरमार आयोजित बजरंग बली चषक 2024 या स्पर्धेसाठी आपल्याला द्वितीय पारितोषिक म्हणून ज्यांनी आपल्याला रोख रक्कम 10,000 रुपये दिले, प्रोप्रायटर प्रशांत आत्माराम चोरमारे यांचे, प्रशांत आत्माराम चोरमारे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसेच त्यांच्या सोबत दादासाहेब चोरमारे यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांच्या समवेत शुभम चोरमारे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवर आपण यायचं आहे आणि आपण व्यासपीठावरती स्थानाबद्ध व्हायचं आहे. आपण आपला लाख मोलाचा वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. जाऊया मॅचच्या दिशेने. आता येणारे 6 चेंडू 24 धाव्यांची गरज असेल आणि आता स्ट्राईक वरती मात्र सुजित असेल. सर्वांच्या नजरा सुजित वरती असेल. 6 चेंडू 24चं समीकरण आले आता मात्र. आणि गोलंदाजीच्या रनवेवरती मात्र हेमंत माने, हेमंतच्या हातामध्ये कर्णधाराने धुरा दिले. अमोलवीर कर्णधार आहे निनाय देवी स्पोर्ट तुळसण या संघाचा आणि त्यांनीच ही जबाबदारी हेमंतच्या खांद्यावरती दिले. स्ट्राईक वरती आहे सुजित आणि इथे मात्र पहिला चेंडू खोदून काढलाय तो सतीश आहे. काय करतय? चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी म्हणजे आता समीकरण उरले 5 चेंडू आणि 18 धावे. त्यांनीच ही जबाबदारी हेमंतच्या खांद्यावरती दिले. स्ट्राईक वरती आहे आणि हेमंत माने हा समजला जातो परंतु हा सार्थ करतोय का ते मात्र पाहावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. हेमंत निघालाय सुजित साठी. पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा आगमन केलंय, पाहावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि हॅलो. परत एकदा प्रदीप चोरमारे यांच्याकडून कॉमेंटेटर अमोल चोरमारे यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा आगमन केलंय.
माध्यमातून घातक समजला जातो आणि तोच घातकपणा इथे सार्थ ठरवतोय का ते पाहावं लागेल. हेमंत निघाला सुजित साठी 4 चेंडू 18चं समीकरण फुलटॉस चेंडू आणि ते पंच आमच्याकडे वळत आहेत. हा असेल नो चेंडू खराब चेंडू त्याच्यावरती खरपूस समाचार घेतलाय सुजितने आणि आता मात्र समीकरण बदलेल. इथे घातक हेमंत वरती हल्ला चढवला खराब चेंडू या चेंडूवरती 5 धावा येतील म्हणजेच आता येणारे 4 चेंडूवर 13 धावांची गरज असेल आणि आता मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट म्हणजेच उलटा डोळे काय उलटा डोळे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय घडतंय ते आता पाहावे लागेल कारण येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल SCD11 गणेशवाडी या संघाला. हा चेंडू हेमंतने अतिशय चुकीचा टाकला. फ्री हिट चेंडू असेल 4 चेंडू 13 धावांची गरज. हेमंत निघालाय सुजित साठी आणि तो पुन्हा एकदा खेळून काढणार चेंडू तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी जातो मात्र इथे बॉलने शर्यत जिंकले आणि आता समीकरण उरले चेंडू धावा 3 चेंडू 9 धावेचं समीकरण उरलंय. हेमंत वरती मात्र हल्ला चढवलाय. आता मात्र या चेंडूवर सर्वांच्या नजरातील हा चेंडू जर का डॉट आला तर सामना पूर्णपणे ट्युसनच्या बाजूने झुकेल आणि या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र सामना SCD11 गणेशवाडी या संघाकडून जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज सुजित खोत. सगळ्यांच्या नजरा सुजित वरती ट्युसन टीमच्या नजरा हेमंत वरती. 3 चेंडू 9 धावा सेमी फायनल कशी असावी हे आता आपण समोर लाईव्ह बघतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय म्हणजेच आता 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. सेमी फायनल कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर. असे सामने क्वचितच होतात. इथे मात्र 6 चेंडू 24 धाव्यांची गरज होती मात्र 2 चेंडू 9 धाव्यांवरती येऊन सामना ठेपलाय. सुजित एकाएकी झुंज देतोय. एका बाजूने फलंदाज बाद होत होते मात्र सुजितने अजूनही तो टोकून ठेवलाय. 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. घातक म्हणून सांगितलं होतं त्यांचा इथे बागावर खेळाडू होता त्याने सांगितलं होतं घातक ही पदवी हेमंतला का दिले ते यांनी इथे सिद्ध करून दाखवलंय कारण आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. डॉट पद्धतीचा 1 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र काय घडतं पाहावं लागेल कारण जर का इथे खराब चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांचक आणि इथे मात्र त्रिपाळीचित केलंय सुजित याला हार्ड लक बॅड लक SCD11 गणेशवाडी आणि पहिला संघ ठरतोय बजरंगबली चषक 2024च्या फायनल मध्ये प्रवेश करणारा श्री निनाय देविस्टोट आणि इन्सन हा संघ.